शेवटी सरकारने सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. कारण का आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक मागास हे सिद्ध होणं गरजेचं आहे, तरच आरक्षण हे मिळू शकते. ही मागणी ज्यावेळी आपलं आरक्षण उडलं त्या दिवशीपासून माझी मागणी होती की तुम्ही एवढे वर्ष का घालवा लागलेलं आहे, एवढं प्रलंबित का करायला लागले हा विषय. आता शेवटी आज सरकारला वाटलं की आपण कौतुक करूया की सरकारने सर्वेक्षण करण्याचं सगळ्यांना म्हणजे आदेश दिलेले आहेत. पण माझी मनात परत ती भीती आहे की सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका 10 दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटी परत राहत असतील तर परत तोच विषय पुढं आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय. म्हणून ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यावर पूर्ण युद्ध पातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे. बाकीचे ज्या सिस्टम्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त लावा आणि 7 दिवस असं म्हणण्यापेक्षा किंवा 10 दिवस असं म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ तुम्ही या मागासवर्गीय आयोगाला देऊ शकता तेवढा द्या. पण फुल प्रूफ तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठं अन्याय होता कामा नये. कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही, आत्ताच्या संरक्षणमध्ये काय फरक आहे, हे निश्चित प्रश्न पुढे येणार आहे. म्हणून त्याची तयारी सरकारने ठेवावी असं माझी सरकारला सूचना आहे. आणि मनोज जरांगे हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं आहे समाजासाठी हा त्याचा लढा आहे, ते कौतुकच आहे. पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल हा समतोल सरकारने आणि मनोज जरांगे पाटलांनी काढावा अशी माझी दोघांना विनंती राहील. शेवटी आरक्षण हे सर्वांनाच पाहिजे, पण आरक्षण मिळवताना सुद्धा अनेक वेगवेगळे टप्पे आहेत. जसं मगाशी आपण म्हटलं की सामाजिक मागास सिद्ध होणे हा एक टप्पा आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील आणि सरकारने न्यायिक आणि भावनिक ह्याचा मधला समतोल कसा काढून आरक्षण देता येईल ह्याच्याकडे दोघांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील. आत्ताच मी मगाशी इथं प्रेसला याच्या अगोदर किंबहुना तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर माझं विनोद पाटलांशी बोलणं झालं. विनोद पाटलांनी जी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या क्युरेटिव्ह पिटिशनचं उद्या त्यांनी निकालाची तारीख दिलेली आहे. किंबहुना उद्या सुप्रीम कोर्ट सांगणार आहे नेमकं क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही एक्सेप्ट करू की नाही करू. पण विनोद पाटलांच्या बोलण्यावरनं आणि मी त्यांचं जे सगळं संभाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा पूर्ण विश्वास वाटतोय की उद्या हिअरिंगसाठी हे ते निश्चित घेतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय हे सकारात्मक असण्याची शक्यता आहे. हा तेच ना बाबा, त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे कौतुक आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेणं म्हणजे धाडस आहे. पण हे सगळं होत असताना तुम्ही सांगा कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार आहे. तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत का न्यायला लागलेलं आहे. मी तुम्हाला 3-4 मार्ग सांग, हे एवढेच मार्ग आहेत, ह्याच्यापेक्षा काही वेगळा मार्ग नाहीये. नाही, फसवणूकचा विषय नाही, तुम्ही डिक्लेअर करा. मी म्हणत नाही कुठल्या सरकार फसवणूक करेल, कारण का मला ह्याच्यात मागच्या सरकारने सुद्धा उडवलं, मागच्या सरकार असताना सुद्धा आरक्षण उडलं होतं. आता ह्या सरकार म्हणते की आम्ही देणार. देवेंद्र फडणवीस होते आरक्षण देत असताना. म्हणून कुठल्या ह्याला बोट दाखवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे जे काय द्यायचं आहे तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा लोकांना की आम्हाला अशा पद्धतीने द्यायचंय. माझं तर उलट म्हणणं आहे, तुम्ही एससीबीसी देणार असाल तर ह्या अडचणी येणार आहेत. तुम्ही आताच भेटा ना पंतप्रधानांना. तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये देणार असाल तर तुम्ही त्रुटी कशा दूर करणार आहे ते सांगा. तुम्ही 50% आत जर तुम्हाला द्यायचं असेल तिथं सुद्धा तुम्हाला अडचणी आहेत. जसं ते ते 183 म्हणजे तुम्ही सिमिलर जाती तुम्ही देऊ शकता. मराठा कुणबी कुणबी कॉमा करून हे द्या, तर ते काय सांगा. पण ते बोलायला पाहिजे, बोलल्याशिवाय होणार नाही. नाही, अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. कारण का कोकणात तुम्ही गेलात तर त्यांना मराठामधून पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रातनं गेलं तर अनेक लोकांना म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतं उत्तम, नाही मिळालं तर आम्हाला एक मराठामधूनच द्या. मराठवाड्यातली मत वेगळे, परत खानदेशमध्ये वेगळं मत आहे. पण माझं असं म्हणणं आहे शेवटी आरक्षण हे महत्त्वाचं आहे.
तर गरीब मराठ्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळत असेल कुणबी म्हणून, तर कुणबी प्रमाणपत्र देऊन करा, जर त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील. किंबहुना अनेक लोकांना मिळणार सुद्धा नाहीये कुणबी प्रमाणपत्र, म्हणून तुम्हाला एक वेगळं मराठा आरक्षण सुद्धा एक पॅरलली हे तुम्हाला करावंच लागेल आहे. कारण का सगळेच काही खुश होऊ शकत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून. कारण का तुमच्या कुठेतरी रेकॉर्ड पाहिलं ऑफिशियली, कुठेतरी नोंद पाहिजे, आणि नोंद असल्याशिवाय तुम्हाला ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार नाही. पण बाकीच्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ज्यांच्याकडे कुठलाच रेकॉर्ड नाही, कुठलेच दाखले नाहीत, त्यांना तुम्हाला मराठा एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं लागेल. मग त्याचे सुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत. ते 50%च्या आत आहेत, 50%च्या वर, 50%च्या वर जर जायचं असेल त्याला अनेक अडथळे आहेत. ते अडथळे मी नेहमी मी बोलत आलेलो आहे. परवा मी दिल्लीत सुद्धा ती मीटिंग त्या संदर्भात घेतली. 50%च्या आत द्यायचं असेल त्याला वेगळे अडथळे आहेत. त्याच्यासाठी एक वेगळी समिती म्हणा, एक वेगळं, सगळ्यांना हे सगळे विषय माहिती आहेत. म्हणजे मला तेच बोलावून त्यातला वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. पण ओबीसी मधून द्यायला छगन भुजबळांचा विरोध केला, त्यांचा विरोध प्रखरपणे जाणवतो. नाही, त्यांना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा. माझा उलटा असं मत आहे की ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये, ह्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग जो असेल, जी आता चालू आहे ते चालू राहून दे, पण इन फ्युचर भविष्यात तुम्हाला जर ह्यातला मार्ग कायम स्वरूपी जर काढायचं असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहारसारखं जातनिहाय तुम्हाला सगळी करावं लागेल, संरक्षण करावं लागेल आहे. म्हणजे एकदाच तुम्ही ठरवावं की किती जाती किती म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांनी त्याचा लाभार्थी झालेले आहेत, किती झालेले नाहीत. कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे, अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे. आमचं आरक्षण दिलं म्हणतात, पण आम्हाला आरक्षणचं आम्ही लाभार्थीच नाही आहोत. म्हणून ह्याच्यासाठी परत एकदा बिहारच्या सिस्टमप्रमाणे पूर्ण समाजाचं हे संरक्षण व्हायला पाहिजे, SC आणि ST सोडून. आणि म्हणून माझी सरकारला राहणार आहे तो बिहार पॅटर्न तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणि माझं तर उलटं त्याच्या पलीकडे आहे की जे म्हणजे घटनेत सुद्धा लिहिलेलं आहे की 10 वर्षानंतर एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन झालं तर आपल्याला समजते की कोणाला त्याची गरज आहे, कोणाला त्याची गरज नाही आहे. म्हणून हा एक प्रोसेस आहे, तो प्रोसेस दुर्दैवाने तो होत नाही आहे. म्हणून दर 10 वर्षांनी त्याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि बिहारसारखं पूर्ण जातनीय जनगणना त्याची म्हणजे त्या जनगणनेच्या माध्यमातून ते सर्वेक्षण व्हावं. नाही, सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत नाही हे क्लिअर केलेलं आहे. तुम्ही सामाजिक मागासच नाही आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. हे कुणी केलेलं आहे? सुप्रीम कोर्टने. मागच्या वेळी मागासवर्गीय आयोगाने सांगितलं होतं की सामाजिक मागास सिद्ध आहोत, पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली की तुम्ही नाही आहे, ती नेमकी लाईन काय आहे? हे 150 प्रश्न असून देत काय आणि 200 प्रश्न असून देत. साधा माझं सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत, म्हणजे उदाहरण ते अनेक हजार पाण्याचं पानं हे ट्रान्सलेट झाले नव्हते, किंबहुना अनेक आहेत त्याच्यात. मी आता खोल जात नाही, त्याच गोष्टी मी सगळ्या बोलतो. सरकारने एवढंच करायला पाहिजे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी आहेत, भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत, की ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी राहिल्या होत्या काही कारणास्तव, त्याच्यात तुम्ही अभ्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा. कारण काय शॉर्टकट नाही याच्यात. काय शॉर्टकटनी तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटिशन असेल किंबहुना आणि तुम्हाला कसलं आरक्षण द्यायचं आहे त्यामध्ये 100% अडकणार आणि 100% तुमचं ते उडवलं जाईल. म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा. शॉर्टकट अजिबात वापर लोकांना खुश करण्यासाठी, समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा पर्याय नाही आहे. आणि मनात मला 100% भीती वाटते, 100% भीती वाटते आणि शंका वाटते. कारण का 2013ला आम्ही सगळे माझ्या नेतृत्वाखाली त्यावेळी सगळे समाजातले लोक, संघटनेतले सगळे लोक एकत्र आले होते. त्यावेळी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, त्यावेळी आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 16 काय 17ला मुख्यमंत्री असताना त्यावेळी सुद्धा त्यांनी आरक्षण दिलं, ते सुद्धा समोर इलेक्शन समोर होतं, म्हणून ते सुद्धा नंतर टिकलं नाही. आता सुद्धा तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही मनात शंका आणि भीती सुद्धा आहे माझ्यासारख्या जो या चळवळीमध्ये जो काम करतो तो. तर असं होऊ नये म्हणून इलेक्शन नुसतं समोर आहे म्हणून काही ते निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही फुल प्रूफ, परत एकदा सांगतो, आज माझं 4थ्यांदा मी हा शब्द वापरायला लागलोय, सर्वेक्षण करायचं असेल तर 7 दिवसात होईल का नाही माझ्या पुढे हा प्रश्नचिन्ह आहे.
आणि जर होत असेल सुद्धा वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. पण फुल प्रूफ तुम्ही संरक्षण करा, नाहीतर परत त्या समाजाला फसवण्यासारखं होईल. पूर्वी 48 लोकांनी आत्महत्या केल्या. आता या एक 3-4 महिन्यात 25 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि पुढं आत्महत्या, हे काय कोणाला परवडणार आहे का? आणि ही आपली संस्कृती आहे का? म्हणून हे फुल प्रूफ संरक्षण करावं अशी माझी सरकारला सूचना आहे. 2 महिने काय 4 महिने घ्या, पण नुसतं समाजाला खुश करण्यासाठी सामाजिक मागास सिद्ध करणे हा काही पर्याय नाही.